ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। दीपक बोराडे अटकेत, धनगर समाज रस्त्यावर। जालना पोलिसांनी आज सकाळी 4 वाजेपासून धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या निवासस्थानाला घेराव घालत त्यांना डिटेन केलं होतं। कारण आज जालना ते मुंबई आझाद मैदान येथे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी ते हजारो समाज बांधवांसह आंदोलनासाठी रवाना होणार होते। या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी आज मध्यरात्रीच्या सुमारास संचारबंदीचे आदेश काढले। कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून दीपक बोराडे यांना त्यांच्या निवासस्थानीच डिटेन करून ठेवण्यात आलं होतं। सुमारे 7 ते 8 तास डिटेन ठेवल्यानंतर आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणलं। ही माहिती समाज बांधवांना मिळताच धनगर समाज आक्रमक झाला। पोलिसांच्या या कारवाईनंतर नाराजी व्यक्त करत समाज बांधवांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे, तुम्ही जेवढे दीपक बोराडे यांना दाबण्याचा किंवा धनगर आरक्षणाच्या आंदोलनाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कराल तेवढ्याच जोमाने आम्ही आंदोलन करू। धनगर आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही। कनिमी काव्याने आम्ही मुंबईला जाणारच, असा इशारा यावेळी समाज बांधवांनी दिला आहे।